मंडळी नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज गुरुवार आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी कायम प्रार्थना असते। ही मी दर गुरुवारी न पोस्ट करता मी शुक्रवारी करत असते, हे तुम्हाला मी कायम सांगत असते। मला विचारतात 108 वेळा माळ जपण्याचा अर्थ काय आहे? तर 108 माळांचा मंत्र किंवा देवाच्या नावाचा 108 वेळा उच्चार करणे हे एक धार्मिक आणि आध्यात्मिक कृत्य आहे, जे ध्यान आणि एकाग्रता वाढवण्यासाठी केलं जातं। 108 वेळा मंत्राचा जप करणे ही एक प्राचीन परंपरा आहे। असे मानले जाते की यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनाला शांती मिळते। जपमाळ 108 मण्यांची असते। प्रत्येक मणी मोजून जप केल्याने 108 वेळा मंत्राचा जप देखील होतो। तर 108 वेळा जप केल्याने एकाग्रता वाढते। तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला बोलतात ना, एक देवाचं नामस्मरण होतो, त्याच्या मागे कारण आहे। आणि आपल्याला एक बोलतात ना, सकारात्मक जी गोष्ट असतात की आपल्याला एक ऊर्जा जी मिळत असते त्या ह्याच्यातून मिळत असते। आणि काही लोकांच्या मते 108 ही संख्या एक विशेष आध्यात्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व असलेली संख्या आहे। तर 108 वेळा माळ जपणं खूप चांगली गोष्ट आहे। आपण रोज जपत असतो। मला जेवढा वेळ मिळतो तेव्हा मी जपत असते आणि खूप छान वाटतं माळ जपून। आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळत असते, एक शक्ती येत असते आपल्या अंगामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये, आत्म्यामध्ये। तर हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि स्वतःला बघा तुम्ही काय तुम्हाला फील होते। तर ट्राय करून मलाही कमेंट करा, सांगा। आणि तुम्हाला थोडक्यात माहिती कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा। आणि अशा आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असेल तर फॉलो करा। अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू। तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांना खुश ठेवा, जे वाटतं ते करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तिथपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।